तर पहा, या ठिकाणी आपण हे दोन वाक्य इंग्रजीमध्ये बनवणार आहोत अतिशय सोप्या पद्धतीने. तुम्हीही माझ्यासोबत इंग्रजीमध्ये हे वाक्य बनवण्याचा प्रयत्न करा. बघा, वाक्य काय आहे? पहिलं वाक्य आहे, राधा आईला पाणी देत आहे. इथं बघा आहे, राधाने आईला पाणी दिले. दोन्ही वाक्यांचा काळ सांगणार, मराठीमध्ये सुद्धा आणि इंग्रजीमध्ये सुद्धा. बघा आता अगोदर पहिलं वाक्य, त्याचा मराठी काळ काय आहे ते सांगतो. राधा आईला पाणी देत आहे, म्हणजे पाणी देण्याची क्रिया सुरू आहे, चालू आहे, म्हणून हे वाक्य चालू वर्तमान काळ मधलं आहे. आता बघा, मग हे वाक्य इंग्रजीमध्ये कसं बनवायचं? तर पहिल्या शब्दाला द्यायचा 1 क्रमांक आणि शेवटच्या शब्दाला द्यायचा 2 क्रमांक. ही गोष्ट कायम लक्षात असू द्या. नंतर इथून मागे उलट क्रमाने क्रमांक द्यायचं. बघा, इथं 3 क्रमांक, इथे 4 क्रमांक आणि इथे 5 क्रमांक. आता 1 क्रमांकाचा शब्द 1 क्रमांकाला लिहायचा इंग्रजीमध्ये राधा, RADHA, राधा. आता बघा, आहे म्हणजे इज, लक्षात ठेवा. आता इज कधी येईल आहेसाठी? तर ज्यावेळेस नाव असेल किंवा मग ही, सी, इट या कर्त्यांपैकी असेल किंवा नाव असेल त्यावेळेस इज घ्यायचं. आय असेल तर आय एम घ्यायचं, यू असेल तर आर घ्यायचं, दे असेल तर आर घ्यायचं, यू असेल तर आर घ्यायचं. ही गोष्ट कायम लक्षात असू द्या. आता बघा, इज घेतलं, मग 3 क्रमांकाला आहे देत. आता बघा, देण्याची क्रिया सुरू आहे म्हणून कधीही मुख्य क्रियापदाला ING प्रत्यय लावायचा. आता देणे म्हणजे काय? देणे, गिव्ह. मग गिव्हला जर ING प्रत्यय लावला तर काय होईल? गिव्हिंग. गिव्हिंग लक्षात ठेवा, गिव्हिंग. पाणी, वॉटर, वॉटर. आणि आईला, आता बघा इथं फक्त आई असतं तर आपण मदर लिहिलं असतं, परंतु आईला ला असल्यामुळे इथं आपण टू मदर, टू मदर. आता बघा, हे वाक्य इज आणि ING वाक्यामध्ये आहे, म्हणजे इंग्रजीमध्ये जर सांगायचं म्हटलं तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. याच्यावरूनच ओळखायचं, इज आणि ING दिसलं की म्हणायचं हे वाक्य प्रेझेंट कंटिन्युअसचं आहे. दुसरं बघा, राधाने आईला पाणी दिले. दिले, बघा देण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे, साधा भूतकाळ आहे, साधा भूतकाळ. चला वाक्य बनवूया इंग्रजीमध्ये. 1 क्रमांक इथे द्यायचा, इथे 2 क्रमांक, इथे 3 क्रमांक आणि इथे 4 क्रमांक. राधाने, बघा राधानेसाठी राधा दिले. दिले, बघा आता दिले म्हणजे भूतकाळ आहे, साधा भूतकाळ. मग साध्या भूतकाळामध्ये मुख्य क्रियापदाचं दुसरं रूप घेतात, त्यालाच V2 म्हणतात. आता बघा, मग गिवचं दुसरं रूप काय आहे? गेव, GAVE, गेव. बघा, राधा गेव, राधाने दिले. आता बघा, पाणी 3 क्रमांक आहे म्हणून वॉटर. आणि आईला टू मदर. आता इथे टू हर मदर, तिच्या आईला असंही चालतं किंवा टू मदर, दोन्हीही चालतं, कोणतंही चूक नाही. अशाच पद्धतीने जर इंग्रजी शिकायची असेल तर तुम्ही आपल्या प्रोफाईलला टच करून असे अनेक व्हिडिओ पाहू शकता. धन्यवाद.